रमाकांत तुपकरांना पोलीस बंदोबस्तात बुलढाण्यात आणलं। तुपकरांसाठी प्रत्येक पोलीस स्टेशन हाय अलर्ट मोडवर। गोंदिया जिल्ह्यातील त्या 65 गावांवरती 1 एप्रिलपासून ओढवणार जलसंकट। अर्जुनी मोरगाव तालुक्यातील 4ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद करण्याचा निर्णय। आझाद चौकात दुकानांना लागली भीषण आग। या आगीमध्ये दुकाने जळून खाक। ही सर्व दुकाने फर्निचर आणि इतर साहित्यांची होती। मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेचं मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न। भिवंडी तालुक्यातील तलवली नाका घरत कंपाऊंड परिसरात गोदामाला भीषण आग। या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही। नाशिकच्या येवल्यात रंगपंचमीला रंगले रंगांचे सामने। शेकडो वर्षांची रंग उत्सवाची परंपरा केवळ येवल्यातूनच नाही तर बाहेर गावाहून देखील नागरिक रंगोत्सव बघण्यासाठी दाखल। कल्याण डोंबिवली महापालिकेचा भूमाफियांना दणका। 5 भूमाफियांविरोधात MRTP अंतर्गत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सातारा जिल्ह्यातील बावधन गावातील गावची बगाड यात्रा सुरू। हजारोंच्या संख्येत नागरिक या बघा यात्रेला येत असतात। कोल्हापुरात मोठ्या उत्साहात रंगांची उधळण। रंगपंचमी सण साजरा। तरुणीसह महिला वर्गाने देखील मोठ्या आनंदाने यंदाची रंगपंचमी साजरी केली। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचा कार्यकर्ता मेळावा राजेश टोपे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगरमध्ये संपन्न झाला। शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत वाद उफाळला। एरंडोलच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश तर जिल्हा संघटक गजानन मालपुरे यांचा पदाचा राजीनामा। टरबूज शेतीतून शेतकऱ्यांनी घेतले भरघोस उत्पन्न। जळगावात टरबूजला भाव मिळाला नसला तरी मात्र उत्पन्न हे समाधानकारक असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं। महाराष्ट्र राज्याचे लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप जोगेंद्र कव्हाडे साईचरणी लीन। महाडच्या चौदार तळ्याला 58व्या वर्धापन दिनानिमित्तानं महामानवाला रायगड पोलिसांनी मानवंदना केली। बुलढाण्यातील चिखलीत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी पुत्रांचे आंदोलन। आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। अदानी पॉवर लिमिटेड वीज केंद्राचे गेट समोर कंत्राटी कामगारांचे बेमुदत आंदोलन। अदानी व्यवस्थापन कामगारांचे शोषण व पिळवणूक करीत असल्यानं संघटनेनं आंदोलनाचा मार्ग पत्करला। बुलढाण्यातील मलकापूर सोलापूर महामार्गावर शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन। यावेळी शेतकरी स्वर्गवासी कैलास नागरे यांच्या कुटुंबातील सदस्यही या आंदोलनात सहभागी झाले। सिंगापूर येथील अभ्यास गटाच्या दौऱ्यासाठी गोंदियातील 2 शिक्षकांची निवड। मुंबईतील दिशा सालियानला न्याय मिळण्यासाठी शिवसेना आमदारांचं मूक आंदोलन सुरू। अंबाजोगाई येथील मारहाण प्रकरणात 3 विरोधात गुन्हा दाखल। व्हायरल व्हिडिओ नंतर पोलिसांकडून दखल। धरणगावात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या प्रतिमा जाळल्या। त्यानंतर त्यांच्या प्रतिमांसह सामनाच्या अंकांची होळी करण्यात आली। 5 रुपयाला मिळणारा आईस गोळा 20 ते 50 रुपयांवरती पोहोचला। चिमुकल्यांचा 5 रुपयांचा बर्फाचा गोळा आता 20 ते 50 रुपयांवरती जाऊन पोहोचला। गरमीच्या हंगामात APMC बाजारात मटारचे भाव वाढले। 30 रुपयांनी मिळणारा मटार आता 40 ते 45 रुपयांनी मिळतोय। KDMCचा 3300 कोटींचा अर्थसंकल्प सादर। या अर्थसंकल्पात कोणतीही कर दरवाढ नसल्यानं नागरिकांना मोठा दिलासा। बँक ऑफ महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांचं 1 दिवसीय काम बंद आंदोलन। बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये सध्या साफसफाईसाठी एकही कामासाठी शिपाई नाही। रिक्षा चालकांकडून प्रवाशांची चाललेली लूट थांबवण्यासाठी भिवंडीत राष्ट्रवादीनं पोलीस आयुक्तांना दिलं निवेदन। ज्या प्रकारे दिशा सालियन प्रकरणात न्यायाची मागणी होत आहे त्याप्रमाणे पूजा चव्हाणला देखील न्याय मिळण्यासाठी करुणा मुंडे यांनी सरकारला मागणी केली आहे। कोर्टकरने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यावरील गुन्ह्यात आणखी एक कलम वाढवण्यासाठी इंद्रजित सावंत यांची मागणी। परवाना शुल्क वाढल्यानं परमिट रूम चालकांचा संप। छत्रपती संभाजीनगरमध्ये 600 पेक्षा अधिक व्यावसायिक बंदमध्ये सहभागी। 12 मार्च 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत महाराष्ट्र भूषण 2024 या पुरस्कारासाठी ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। मुंबईत कोस्टल रोड आणि सी लिंकला जोडणाऱ्या कनेक्टर ब्रिजवरून उडी मारून तरुणानं आत्महत्या केली आहे। 30 वर्षीय उच्च शिक्षित तरुणानं आयुष्य का संपवलं यामागचं कारण अद्याप अस्पष्टच। पुण्यातील थेऊर हत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अप्रत्यक्षरित्या मदत केल्यामुळे पुण्यातील PSIचे निलंबन।
वाळव्याच्या आश्रम शाळेतील दिवंगत शिक्षक धनंजय नागरगोजे यांना फेसबुक पोस्ट करत आत्महत्या केली होती। आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे। वाल्मी कराडच्या टोळीनंतर आणखी एका टोळीवर मकोका, 3 महिलांचा यात समावेश। अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।